पप्पूदादा विचारे यांचे काकाश्री प्रसाद विचारे यांचे पिताश्री यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय। रायगड भूषण रायगड केसरी आदरणीय प्रकाशजी आत्मोडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आपल्या या स्वागताचा स्वीकार करावा। महाराष्ट्रामधील ख्यातनाम कुस्तीपट्टू रायगड भूषण या पुरस्कारानं सन्मानित रायगड केसरी सन्माननीय प्रकाशजी आत्मोडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। विभाग प्रमुख शेतकरी कामगार पक्ष चौक विभाग द्वारकानाथजी गावडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा। द्वारकानाथजी गावडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। पहिल्या बॉलला चौकार, सेकंड बॉल देखील त्याच दिशेने खेळलेत। बॅकवर्डला बॉल चला, फाईन लेगला, आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची, बॉल दणदण करत निघाला बाउंड्रीच्या बाहेर। ये दिल मांगे मोर, अनादर 4, चौकार। रिसवाडी आणि आसरे दोन्ही कॅप्टनने इथे येऊन थांबावं, त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाणार आहे। द्वारकानाथजी गावडे विभाग प्रमुख चौक यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुरेशजी गावडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं। माजी ग्रामपंचायत सदस्य चौक सामाजिक कार्यकर्ते गोरगरिबांचे प्रश्न परखडपणे मांडणारे सुरेशजी गावडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। शिवतेज क्रीडा मंडळ वावरले यांच्या वतीनं विभाग प्रमुख चषकामध्ये या साऱ्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे। चौक जिल्हा परिषद सरचिटणीस सन्माननीय अनिलजी भौड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल। अनिलजी भौड साहेबांना विनंती आहे की पुढे यावं आणि आपल्या या स्वागताचा स्वीकार करावा। आक्रमक सुरुवात आणि त्यानंतर सिंगल मिळाली। स्वतः नितीन बैलमारे त्यांच्या बॅटमधून पहिल्या 3 बॉलमध्ये 9 धावा आल्या। आता स्ट्रायकिंग एंडला खेळाडू येईल सोहिल भालेकर, हा खेळाडू आलाय स्ट्रायकिंग एंडला। डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज, बॉलिंग मार्कमध्ये रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू अभि गरुडे, जो नडाळ गावचा आहे। जीवन 11 माता नडाळ। एकनाथ जाधव यांना विनंती आहे की त्यांनी देखील यावं। एकनाथ जाधव। आदरणीय रमेशजी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल। ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय रमेशजी दळवी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मधुकरजी तवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मधुकरजी तवले साहेबांना देखील विनंती आहे की आमच्या या स्वागताचा आपण स्वीकार करावा। हेमंतजी होला शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल। मधुकरजी तवले साहेबांचा सन्मान संपन्न होतोय। हेमंतजी होला शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांना देखील विनंती आहे की पुढे यावं आणि यशवंतजी भालेकर यांना देखील विनंती आहे की या स्वागताचा आपण स्वीकार करायला जाऊया। कॉम्बॉक्स मध्ये रोशन पाटील सर जोडले गेलेत। कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिला खेळाडू बाद। सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेट किपरने हा झेल कॅरी केला। आपण जर का रिप्ले पाहिला या बॉलचा तर बरोबर हलकीशी एज घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला आणि इथे मात्र पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या जीवन 11 गावदेवी पाली संघाला। मंचावरती सर्व पाहुण्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मन होताना पाहत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। चौक ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अजिंक्यजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय। त्यांच्या समेत राहुल पाल आणि त्याचबरोबरीनं शासकीय कर्मचारी दत्ता पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतं। या सगळ्या पाहुण्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। शिवतेज क्रीडा मंडळ वावरले आयोजित विभाग प्रमुख चषक 2026 या स्पर्धेचे प्रणेते चौक विभाग प्रमुख शिवसेना आदरणीय प्रफुल्लदादा विचारे यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आलेले सर्व मान्यवर, या मान्यवरांचा विशेष सन्मान या अतिथी मंचावरती केला जातोय। अतुल दादा यांचं या ठिकाणी शुभागमन होतं आणि त्याचबरोबरीनं ग्रामपंचायत सदस्य दत्ता बुरबुडा यांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया। तर मैदानामध्ये थोडासा फनी मोमेंट पाहायला मिळाला। बॉल हातातून स्कीड झाला, डिलिव्हर करत असताना व्हेरिएशन करायचं होतं अभिला आणि हे व्हेरिएशन त्याच्या अँगलट आलं, बॉल अगदी डोक्याच्या वरून निघाला, त्यामुळे बिमर बॉल घोषित करण्यात आला। नेक्स्ट बॉल फ्रीट, नवीन फलंदाज बाळा बांदल त्यांना आपण पाहताय। बाळासाठी हा फ्रीट बॉल
लेन बॉल होता, मिड ऑफ मध्ये खेळले, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये. कमबॅक अभि गरुडेचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. पहिलं षटक राहिलं इव्हेंटफुल. या षटकाला सुरुवात झाली 2 चौकाराने, 1 विकेट मिळाला, 1 बिमर बॉल देखील पाहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जीवन 11 गावदेवी पाली टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 11 धावा. आदरणीय रोहनजी घोसाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा. विभाग प्रमुख चषकामध्ये खरं तर त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय रोहनजी घोसाळकर साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. विचारे कुटुंबियांचे जावई आहेत, त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. चौक ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अजिंक्य चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण स्वागत घेण्यासाठी पुढे यावं. आणि प्रतीक मोरे यांना विनंती आहे, प्रतीक मोरे आणि अमोल उतेकर, प्रतीक आणि अमोल आपणाला विनंती आहे की आपण स्वागत करावं. अजिंक्य चौधरी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय विभाग प्रमुख चषकामध्ये. त्याचबरोबरीनं शासकीय कर्मचारी भू अभिलेख खात्यामध्ये कार्यरत असणारे आमचे दत्ता पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल. रायगड केसरी रायगड भूषण आदरणीय प्रकाश आत्मोडे साहेबांकडून षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचा कॅश प्राइज. ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य चौधरी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर दत्ता पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. सूरज भद्रिके यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते दत्ता पाटील यांचा शुभ सन्मान करावा. रिव्ह्यू वापरला बॅटिंग टीमने, वाईट बॉलसाठी चेक केलं जाईल. मंचावरती प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य आपण होताना पाहता मी दिलगिरी व्यक्त करीन आमच्या सर्व क्रीडा रसिकांची. समालोचन देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल, परंतु इथे रिव्ह्यू वापरला चेक केलं जाईल. दोन्ही संघांना षटकार हॅट्रिकसाठी हातमोडे साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. लगातार 3 षटकार आणि त्याचबरोबर आपण पाहता खरं तर बरेचसे पारितोषिक या ठिकाणी आहेत. निर्णय प्रलंबित चेक केला जातो तिसऱ्या पंचाच्या मदतीने. आम्ही लवकरच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. राहुल पाल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा. एक युवा उद्योजक राहुल पाल यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि तदनंतर मागच्या मॅचमध्ये खेळलेल्या दोन्ही संघांच्या संघनायकांचा सन्मान आपण करणार आहोत. रवींद्र या ठिकाणी आलेला आहे, असरेचा कॅप्टन आणि रिसवाडीचा कॅप्टन. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल, त्यामुळे रिव्ह्यू गमावला बॅटिंग टीमने. रिसवाडीचा कॅप्टन कुणाल या ठिकाणी आलेला आहे, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की पुढे यावं आणि आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा. समोर लॉफ केला बॉलला व्ही सेप मध्ये डाऊन दी ग्राउंड, अगदी ब्लॅक स्क्रीन समोर बॉल एका टप्प्यावरती निघालाय. 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, 4 धावा चौकार. प्रत्येक संघनायकाचा देखील सन्मान या स्पर्धेनिमित्तानं केला जातो आणि कदाचित एक सरप्राईज देखील मिळेल प्रत्येक टीमला. या स्पर्धेतून यातील मात्र शंका नाहीये आणि या ठिकाणी संघनायकांचा सन्मान केला जातो जे संघनायक इथे सहभागी झालेले आहेत. पहिल्यांदा असं आयोजन पाहता आपण रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आपण सध्या होताना पाहाल. विभाग प्रमुख चषक 2026 रोशन भोपी या स्पर्धेचा आनंद घेतात. नडाळवरून तेही सांगतात स्पर्धा भरपूर चांगली आहे आणि आमच्याकडून या टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अलॉंग विथ कार्पेट हा फटका होता. डीपमध्ये एकसा कव्हरला बॉल फील्ड झालाय. धावा मिळतील या ठिकाणी बॉलवरती. आपण जर पाहिला 2 दुहेरी धाव प्राप्त करत असताना हे दोन्ही खेळाडू जीवन 11 गावदेवी पाली तर एका बाजूला जीवन 11 काळंबा माता नडाल हा संघ मैदानामध्ये आहे. आमचे स्कोरर चेतन भोईर हे देखील नडाळ गावचे आहेत आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. ओव्हर द विकेट खोला टाकला बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला कट केलाय. ड्राईव्ह करत असताना डीप कव्हर पॉईंटला बॉल चालला. फिल्डर वेगात धावत पुढे आला, सेकंडसाठी पुन्हा निघालेत आणि इथे मात्र 2 धावा नाहीतर 3 धावा झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक फलंदाजाने कौतुक केलं, खेळाडूने कौतुक केलं मैदानाचं या स्पर्धेचं. आउटफील्ड चांगल्या, विकेट सुंदर आहे. बऱ्याच अंशी आपण पाहिलं काही ठिकाणी बॅटिंग पॅराडाईज विकेट असते ते फलंदाजांना चांगली साथ मिळते. परंतु इथे मात्र दोन्ही डिपार्टमेंटला चांगलं योगदान देणारी विकेट या ठिकाणी आमच्या आयोजकाने तयार केली. आउटफील्ड तर अप्रतिम आहे, फ्लड लाईट त्याहीपेक्षा सुंदर आहे. कस्तुरी लाईटचं देखील विशेष कौतुक आम्ही करू. माऊली साऊंड्स त्यांचा देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करू. फुल लेंथ बॉल, फुटवर्क नाही आहे आणि इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला.
उजव्याच्या बाहेर या ठिकाणी फुल लेंथ बॉल पाहायला मिळाला, जिथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. या स्पर्धेचा आनंद घेत असताना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सालवड गावचे सुप्रसिद्ध पॅकर गणेशजी कदम त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचाही मनापासून आभार. यावेळेला मोठा फटका खेळत असताना लिडिंग एज विकेट किपर कडे बॉल चाललाय. कॉट बिहाइंड द विकेट. अभि कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. वन मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का बसते बॅटिंग करत असताना टीम पालीला. बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुद्रा. जीवन 11 या नावाने दोन्ही संघ खेळतात आणि दोन्ही संघाचे पॅकर सचिनजी बैलमाऱ्यात म्हणजे आदरणीय मनोज जाधव यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. आणि बघा सचिनदादा बैलमारे यांचे दोन्ही संघ आहेत मैदानामध्ये पाली आणि नडा या दोन टीममध्ये ही लढत आहे. एक संघ त्यांचा नक्कीच पुढे जाईल तर एक संघ स्पर्धेतून त्यांना मात्र पूर्णविराम घ्यावा लागेल आणि त्यांना मात्र या स्पर्धेला नक्कीच निरोप घ्यावा लागेल. जो जिंकेल तो पुढे जाईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी मात्र चांगली संधी आहे. आपलं आव्हान कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय या ठिकाणी नडाळ संघाचा नयन मोरे. नयनचा पहिला बॉल हाफ ट्रॅकर पूल करायचा प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिड विकेटला फिल्डर फ्री होम डिलिव्हरी जागेवर त्याच्या हातामध्ये बॉल आला. आणखीन एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना जीवन 11 गावदेवी पालीला. आपण पाहता LED TV आपण या लकी ड्रॉच्या माध्यमातून देणार आहोत. कालच्या रात्रीमध्ये देखील भाग्यवान विजेते प्रेक्षक त्यांना मात्र आपण ही पारितोषिक दिलेली आहेत. मोफत कुपन काढा आणि इथे मात्र उपस्थित राहा, ज्यांचं नाव येईल त्याला हे पारितोषिक आपण आयोजकांच्या माध्यमातून देत आहोत. रायगड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये A1 क्वालिटीचं आयोजन सध्या आपण या ठिकाणी वावरले नगरीमध्ये पाहत आहे. उत्तम दर्जाचं आयोजन. चर्चा सातत्याने राहील या स्पर्धेची. विभाग प्रमुख चषक प्रफुल्लदादा विचारे क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारणारी स्पर्धा शिवतेज क्रीडा मंडळ वावरले आयोजित आपण या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी पाहत आहे. सिंगल मिळाली. धावसंख्येला मात्र लगाम लावला. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 11 आले होते. पहिल्या 2 बॉलला 2 चौकार आले होते आणि त्यानंतर आपण पहिला नडाळ संघाचं कमबॅक होताना पाहायला मिळालं. आणि आतापर्यंत 2.3 चेंडूचा खेळ संपला. धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी. 3 गडी बाद 21 धावा 21 लॉस ऑफ 3. तिसरं षटक मार्गस असताना प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहेत चैतन्य लबडे हा खेळाडू ज्याच्याकडे आक्रमकता आहे. अतिशय विध्वंसक असा खेळाडू आमचे मित्र मनोज जाधव यांचं आगमन. वेलकम आपलंही स्वागत. इथे देखील डोळे बंद झाले. ब्लाइंड स्ट्रोक शरीराचा वेध घेत असताना हँड अँड कॉर्डिनेशन नसल्या कारणाने आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. काल आदरणीय महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. मोठ्या संख्येने प्रेक्षकांचा जनसागर आपण पाहिला आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आदित्य साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा आपण स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न केला. आणि तिथूनच मात्र या स्पर्धेला एक वेगळी आता झळाळी प्राप्त झाली. सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमी गोड होता असं म्हणतात आणि दमदार सुरुवात या स्पर्धेची होताना पाहायला मिळाली. बघा या स्पर्धेतला 100वा डॉट बॉल टाकलाय गोलंदाजाने. ही अचूक माहिती आमचे स्कोरर चेतन भोईरडे आमच्यापर्यंत पोहोचवली. गुणसंख्या लेखक बॅकबोन समालोचकांचा त्यांना उल्लेख त्यांचा केला जातो आणि चांगलं काम. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अभि बॉलच्या मागे आहे. विकेटच्या मागे झेल टिपत असताना कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक धक्का. बॅटिंग करत असताना जीवन 11 गावदेवी पाली टीमला.
नयन मोरेने ग्रेट कमबॅक केलं. एकच रन खर्च करताना 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण येताना पाहिल्या आणि चांगलं कमबॅक. पूर्णपणे तिसरं षटक राहिलं या ठिकाणी नडाळ संघाच्या नावावरती. आम्ही कालही या स्पर्धेबद्दल उल्लेख केला. तर ग्रामीण टेनिस क्रिकेटचं आकर्षण, सौंदर्य, दर्जा वाढवणारी स्पर्धा म्हणजे विभाग प्रमुख चषक 2026 भरभरून दिलं या ठिकाणी. या स्पर्धेने संपूर्ण खेळाडूंना, प्रेक्षकांना, सर्वांना दिला अशी एक दमदार स्पर्धा आपण सध्या एन्जॉय करत आहोत. दुसरं पर्व ज्यावरती आहे तमाम वावरले वासियांना गर्व असं हे दमदार आयोजन. प्रफुल्लदादा विचारे हे नाव सातत्याने चर्चेमध्ये राहील. गेल्या कित्येक स्पर्धांमध्ये आम्ही या स्पर्धेचा नामोल्लेख केला. सातत्याने या स्पर्धेबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवली आणि प्रत्येकाने या स्पर्धेबद्दल चांगली प्रशंसा केली. स्विच करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टो एंडला हा फटका आला. बरोबर बॅकवर्ड पॉईंटला बॉल फीड होत असताना एक सिंगल मिळाली. लास्ट ओव्हरचे 5 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट करायचं पहिल्या सत्रामध्ये जीवन 11 गावदेवी पाली टीमला. सुरुवातीला 3.1 चेंडूमध्ये धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती आहेत. 4 गडी बाद फक्त 22 आणि पहिल्या 2 बॉलला चौकार आले होते पहिल्याच ओव्हरमध्ये. तिथून कमबॅक नडाळ संघाचं आपण पाहिलं. स्टेप आउट झाले. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी जमीनला हात केले समांतर. हा बॉल आहे अवांतर. एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल बॅटिंग करताना टीम पालीला. धावसंख्येमध्ये बदल 23 धावा धावफलकावर. या स्पर्धेमध्ये आमचे नामांकित समालोचक समीर सोमणे सर, कर्जतचा गोड आवाज, त्याचबरोबर महाराष्ट्राचे एक ताकदीचे समालोचक आमचे मार्गदर्शक प्रवीणजी दुगाडे. चिप केला बॉलला ऑन साईडला. बरोबर मिड विकेटकडे फिल्डर आहे त्या ठिकाणी. वॅकेट एरियामध्ये घाई झाली. अति घाई संकटात असं म्हणतात. 2 धावा नाही आहेत आणि इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा आपण येताना पाहिल्या. समालोचक आमचे सूरज हातमोडे युवा समालोचक आहेत. त्यांचाही दमदार आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकताय. नामांकित ऑफिशियल्स या ठिकाणी स्पर्धेमध्ये पंचाची भूमिका साकारत असताना लाईव्ह टेलिकास्ट टीम त्यांचं आपण विशेष कौतुक या ठिकाणी करणार आहोत. मान्यवरांचं आगमन विपुलदादा पार्टे त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. लॉंग ऑनला झेल टिपलाय. आणखीन एक धक्का पाली टीमला. एकशे 90 उरण विधानसभा मतदारसंघाचे जनतेच्या मनातील आमदार आदरणीय मनोहर भोईर साहेबांचं आगमन या ठिकाणी होताना पाहिलं. आणि खरं तर 190 उरण विधानसभा म्हटलं की घारापुरी, उरणचा घारापुरी ते वावरले हा असा एक परिसर आहे. आणि त्यामध्ये आवर्जून ज्याचं खरं नेतृत्व करणारे दमदार आदरणीय मनोहर भोईर साहेबांचं आगमन आपण होताना पाहिलं. प्रसादजी भोईर साहेब रायगड जिल्हा संपर्क प्रमुख त्यांची प्रामुख्याने उपस्थिती. मागे आले होते. पायात टाकला बॉल. याही वेळेला विकेट किपरकडे बॉल चाललाय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. 22च्या स्वरूपात अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल जीवन 11 गावदेवी पाली टीमला. खरं तर आजच्या रात्रीमध्ये एक मोठी अनाऊन्समेंट होईल. मला वाटतं पहिल्यांदा ग्रामीण क्रिकेटमध्ये ही अनाऊन्समेंट पाहायला मिळेल. सर्वांसाठी सरप्राईज असेल. जे संघ या ठिकाणी 40 सहभागी झालेत. जेव्हा ॲडव्हर्टाईज या स्पर्धेची व्हायरल झाली सोशल मीडियावरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती, तेव्हा 1-2 तासामध्ये 100हून अधिक संघ इच्छुक झाले होते स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी. आणि त्यातील मोजके 40 संघ आपण त्यांना पार्टिसिपेट या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या 40 संघांना मात्र एक मोठा खरं तर आज त्या ठिकाणी सरप्राईज मिळणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. आवर्जून त्याचाही आम्ही उल्लेख करू. मान्यवरांचं आगमन आता काही क्षणात त्या ठिकाणी होणार आहे. प्रतीक्षा आहे. काउंटडाऊन सुरू आहे. जेव्हा ते येतील तेव्हा मात्र एक मोठी अनाऊन्समेंट रायगड जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिल्यांदा असं पाहायला मिळेल. नक्कीच एक मोठी अनाऊन्समेंट तुमच्या भेटीला येईल. ग्रामीण संघांसाठी फार मोठं प्लॅटफॉर्म आणि आपल्या परिसरातील संघांना जास्तीचा सहभाग घेण्याची या ठिकाणी संधी निर्माण करून दिलेली आहे. आदरणीय प्रफुल्लदादा विचारे साहेबांनी आपल्या विभागातील खेळाडूंना हक्काचं प्लॅटफॉर्म मिळावं किंबहुना त्यांचा शारीरिक बौद्धिक विकास व्हावा यासाठी मात्र या स्पर्धेचं आयोजन. लास्ट बॉल आणि शेवटच्या बॉलला 2 धाबा आल्या आणि अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या जीवन 11 गावदेवी पाली टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त 28. 5 गडी बाद 28. पहिल्या ओव्हरमध्ये 11, सेकंड ओव्हरमध्ये 9, तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 आली आणि मागच्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 7. एकूण धावा 28. आता येणारे 24 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या नडाळ टीमला 29. आपण आवाजामध्ये करतो बदल. आवाज असेल पहाडी आवाज. प्रवीणजी दुगाडे सर, धन्यवाद.
विभाग प्रमुख चषक ठेवलंय विचारे दादांच्या नावानं विभाग प्रमुख चषक ठेवलंय प्रफुल्ल विचारे धन्यवाद डीजे दादांच्या नावानं डीजे माउली। जबरदस्त रोशन, आपकी आवाज में एक अलग तरह की जादू है और वो जादू आपने बिखेरी, लोगों को मजा आया, मुझे सुन के भी मजा आया। और यहाँ पर जो इतने मेहमान बैठे हुए हैं वो आपकी आवाज़ सुन के आपके फैंस बन चुके हैं। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहाँ पर पहले सत्र में रन आ चुके हैं 28 रन, 7 की औसत से ये रन बनाने हैं। 29 रन का ये टारगेट है। विनर वर्सेस विनर है अगला मैच। यहाँ से जीतने वाली टीम रीसवाड़ी के साथ खेलेगी ना आदित्य? बिल्कुल, विनर वर्सेस विनर का मैच होगा। मेरे साथ वॉइस ऑफ करजत समीर जी सोमड़े, पनवेल में तहसील में जो कमेंटेटर काफ़ी बिजी रहते हैं उनमें से एक रोशन वाडिल सर, और यहाँ के हमारे सबके चाहिए लोकल बॉय सूरज हाथमोड़े। तो सभी मेहमानों का मैं स्वागत करना चाहूँगा विभाग प्रमुख ट्रॉफी 2026 आज की रात का ये दूसरा मैच। रायगढ़ भूषण प्रकाश जी हाथमोड़े, इनकी तरफ से 500 का इनाम है लगातार 3 छक्के आने पर। तो जो मेहमान यहाँ पर आए इस टूर्नामेंट की, जिन मेहमानों ने शोभा बढ़ाई, उनका हम दिल से शुक्रगुजार है। प्रफुल्ल जी विचारे, इनकी तरफ से शिवतेज मित्र मंडल वावरली ऑर्गेनाइज, कैलाशवासी पांडुरंग अड्डा, जनार्दन मोरे मैदान, ये वेन्यू है इस प्रतियोगिता का विभाग प्रमुख ट्रॉफी 2026। अभी तक आईवा कैच नहीं हुआ है। 2800 रुपये इनाम है, साथ में कूलर है। कल हमने देखा 5-6 आईवा कैच, 7-8 हो गया क्या? 7-8 हुए देखिए, लेकिन 12-12 इन्होंने ढेर सारे इनाम बांटे। अक्षय दलवी हमारे आ चुके हैं दोस्त। अक्षय, स्वागत है आपका। नरहा का मैच है और अक्षय दलवी ना हो, ऐसा हो नहीं सकता। बॉल दीजिए। चला मैदानामध्ये बॉल पुरवा आपण। लगातार 3 षटकार अप्पा फॉर्म यांच्या वतीने तब्बल 12-12 आणि त्याचबरोबरीने आदित्य डबा यांच्या वतीने 10-10 असं पारितोषिक प्रत्येक रात्रीमध्ये खेळाडूंसाठी आहे। त्यामुळे गोल्डन अपॉर्च्युनिटी असेल फलंदाजांना। लगातार 3 फटके मारा, षटकार आणि पारितोषिक तुम्ही पटकावा। आणि आयवा कॅचसाठी देखील आपण पाहिलं, काल 2800चं पारितोषिक जवळजवळ 7 ते 8 त्या ठिकाणी प्रेक्षक कमाल कॅच पाहायला मिळाले आणि ब्रँडेड कूलर आपण त्या ठिकाणी देत आहोत आयवा कॅचसाठी। भरघोस पारितोषिके असणारी स्पर्धा आणि 6 षटकारांना आर्यन विचारे यांच्या वतीने तब्बल 10,000। लगातार 6 षटकार जो फलंदाज मारेल त्याला या ठिकाणी आर्यन विचारे यांच्या वतीने तब्बल 10,000चं पारितोषिक असेल त्या फलंदाजाला। तो बेचारे डेकोरेटर्स जांबिवली मनोज जिगाड़े साहब, इनका आगमन हो चुका है। उनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच में तशरीफ लाए। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर एक खूबसूरत क्रिकेट का कारवा सजाया गया है। शिवतेज क्रीड़ा मंडल वावरली ऑर्गेनाइज विभाग प्रमुख ट्रॉफी 2026। इस मैच का ये दूसरा सत्र है। 29 रनों की ज़रूरत है। यहाँ से जीतने वाली टीम सीधा खेलेगी रीसवाड़ी के साथ। एक रन यहाँ पे आता हुआ सिंगल निकाला जा चुका है बल्लेबाज रुपेश भूमी के बल्ले से। तर याच दरम्यान आदरणीय उमेशजी कदम साहेबांचं आगमन, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत। आदरणीय उमेशजी कदम साहेबांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत। तो सौभाग्यवती पूजा नितिन तौले, सरपंच वरोसे ग्राम पंचायत, इनकी तरफ से छक्का लगाने पर, लगातार 3 छक्के लगाने पर 555 का इनाम अक्षय दलवी ने इनाम अक्षय दलवी द्वारा ये इनाम लगाया जा चुका है। टीम का टोटल आता हुआ 3 रन। दूसरा रन यहाँ पे निकाला गया, पहले को दूसरे में कन्वर्ट किया और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि हुई। 3 रन
26। निश्चित रूप से एक रन यहाँ पे जरूर पूरा होगा। अविनाश पारेंगे को पता है जब भी हम माइक्रोफोन पर होते हैं तो कुछ ना कुछ तो जरूर आता है। मैच की तरफ हम चलेंगे। सीधे बल्ले से इस गेंद को खेला है, गेंद लॉन्ग ऑफ पर फील्ड की गई, लेकिन एक ही रन मिलेगा। डीजे माउली भी मौका ढूंढ रहे हैं, कस्तूरी लाइट भी मौका ढूंढ रही है कुछ अलग दिखाने के लिए, लेकिन बल्लेबाज उस मौके का फायदा नहीं उठा रहे हैं। वो 4 या 6 लगाए, या बॉलर विकेट निकाले। तर याच दरम्यान आदरणीय तुळशीरामजी एवळे साहेबांचं आगमन, सुप्रसिद्ध उद्योजक, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। और ये लगा बिग 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 सिक्सर, लेकिन आएगा कैच छोड़ा है, ठोक डीजे माउली। प्रफुल्ल दादा विचारे, प्रफुल्ल दादा विचारे, दरवर्षी क्रिकेटचे सामने भरवती पर्व हे आहे दुसरे, जनाईत सामन्यात शुक्रिया केलंय शुक्रिया डीजे माउली। मनोज नलावड़े, विचारे डेकोरेटर्स जांबेवले, इनका यहाँ पर आगमन हो चुका है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एक रन तो यहाँ पे जरूर मिला, लेकिन गेंद गैप में है, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 4 रन पहले से अकाल, उसमें ये 13वां महीना, क्योंकि 15 रन हो चुकी है, 14 की अभी भी दूरी। तर याच दरम्यान आदरणीय गोपाळ एवळे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं। त्यांनाही विनंती असेल आपण मंचावरती आसन असतं सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व गोपाल एवळे साहेबांचं आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय सहर्ष स्वागत। निश्चित रूप से सभी मेहमानों का हम स्वागत करेंगे। टीम का टोटल आ चुका है 29 का पीछा करते हुए, 15 रन, 14 की दूरी है। चलिए, टीम मीटिंग बार बार नहीं होनी चाहिए। खूबसूरत है ये क्रिकेट का कारवा रोशन सर, कुछ किसी भी चीज की कमी नहीं है। पिछले साल आपको याद होगा रोशन सर, सागर मोरे साहब ने हमें इटालियन पिज्जा खिलाया था कमेंटेटर्स को। मैं अभी तक उस स्टेज को भूला नहीं। पिछले साल सागर मोरे से मैंने बात की, वो ग्राउंड पे मौजूद थे, तो उन्होंने कहा भाई दूसरी ही रात है, आने वाली रातों में वो स्वाद आपको दोबारा मौका मिल सकता है देखने का, खाने का। इटालियन पिज्जा मुझे आज भी याद है। मयूर दळवी आ चुके हैं। प्रेसिडेंट कप जो शुरू था दादोजी कोंडदेव स्टेडियम, उनके मैनेजमेंट कमेटी के मेंबर रोशन महाडिक साहब, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो मंच पर तशरीफ लाए। ये ऑन साइड के ऊपर खेला है, हवा में है, कैच होने की संभावना, और ये पहला झटका मिला टीम नढ़ाल को। आउट होने वाले खिलाड़ी रूपेश भोबी, ठोक डीजे माउली। ऑनलाइन इस प्रतियोगिता का आनंद लेते हुए, प्रतियोगिता है ही ऐसी। काफी बढ़िया स्कोरर सौभाग्यवती पूजा, नितिन तवले लगातार 3 सिक्सर के ऊपर, 555 का इनाम अक्षय दळवी इनके द्वारा, लेकिन 3 बाउंड्रीज के लिए भी। रोशन सर, मैं आपको बताना चाहूंगा कि ये जो अक्षय दळवी है, समीर सर, 10 साल हमारे बीत गए। हम 7 बजे के बाद हमेशा मिलते थे दोस्ती के लिए, शाम के 7 बजे के बाद। ये हमारा वो दोस्त है 7 बजे के बाद का। टीम का टोटल 15 रन। अविराज शेट मारेंगे, अंपायर है भाई अक्षय दळवी।
राशन का दुकान चलाते हैं। टीम का टोटल 15 रन। हैट्रिक पे है बॉलर, हैट्रिक के लिए भी इनाम है ना, 12-12 समीर, विकेट हैट्रिक के लिए भी। और ये गेंद हवा में जरूर है, लेकिन फाइन लेग पर खेला है, 1 रन तो जरूर मिला है और 1 ही रन पे संतुष्ट। अभी गरुड़े ने इस गेंद को खेला है। अभी गरुड़े जानते हैं कि मैच उनके पाले में आ चुका है। इतनी बड़ी प्रतियोगिता में एक मैच में इंसान जीते ना कोई खिलाड़ी, तो उसे एक अलग एहसास मिलेगा, एक अलग आनंद मिलेगा, एक अलग उत्साह में अगले दौर में टीम खेलेगी। सीधे बल्ले से इस गेंद को खेला। अभी के साथ ही राहुल ने 1 रन जरूर मिलेगा, सिंगल सिंगल से रनों को बटोरती हुई। रेसवाड़ी के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो यहाँ मंच पे आके ठहरना है उनको। विनर वर्सेस विनर, 3 ओवर का मैच रहेगा। मैच की तरफ हम चलेंगे। शिवतेज क्रीड़ा मंडल वावरले, यह क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अंदरूनी किनारा। अगर ये गेंद आर्यन मारते ना, आर्यन, तो सीधा जाती वावरले गांव में। इतनी खराब गेंद थी, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज। 1 रन मिला और इस 1 रन से टोटल 18 रन, 11 की दूरी। 13 गेंदे 11 रनों की दूरी। राइट आर्म राउंड द विकेट, ये गेंदबाजी हो रही है। एंगल बनाने की कोशिश। जीवन 11 गावदेवी पाली आणि एका बाजूला जीवन 11 कांबादेवी नडा, हे 2 संघ मैदानामध्ये खेळतात आणि या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय सचिनदादा बैलमारे, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत। दोन्ही संघ त्यांचेच आहेत आणि जीवन 11 प्रमाणेच खेळतात, तसं सचिनजी बैलमारे यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत। हाँ, निश्चित रूप से। अब देखिए माऊली डीजे ने कहा भाई अब माइक चेंज करके देखिए जरा हमारा कमाल। और तो मेरी आवाज में भी सुधार आया तुरंत, आवाज में तो सुधार आ चुका है। लेकिन मयूर दड़वे प्रेसिडेंट कप के जो दादोजी कोंडो में हुआ, वहाँ के टीम जो ऑर्गेनाइज टीम थी वहाँ पर वो थे, उनका इंटरव्यू हम जरूर लेना चाहेंगे। रात के 11:30 बजे या 11:15 बजे हम उनका इंटरव्यू लेंगे, नहीं तो वरना वो मेहमान चले जाएंगे। अभी लेंगे तो रुकना भी चाहिए। बॉम्बे भाई, मयूर दड़वे जिनको कहा जाता है बॉम्बे भाई, डेयरिंग करेगा तो भाई बनेगा बॉम्बे भाई। स्पीड अप कीजिए, स्पीड अप। रन बनाने हैं, 12 गेंदे 11 रन। देखिए संघर्ष हर एक के जीवन का एक हिस्सा है, लेकिन बॉलर अगर संघर्ष करे ना तो 12 गेंदे 11 रन बचाए जा सकते हैं। क्योंकि कोई भी चीज मुफ्त नहीं मिलती, किसी भी चीज को हासिल करना है जीवन में, अगर सफलता हासिल करनी है तो आपको परिश्रम का होना जरूरी है। अक्षय दड़वे इनकी तरफ से हर सिक्सर के लिए 100 का इनाम, लेकिन वो ऑनलाइन गूगल पे होगा अगर कोई मारेगा तो। चलिए 12 गेंदे 11 रन। क्या गेंदबाज इस मैच में मजा लेकर आएंगे। जीवन 11 पाली और जीवन 11 नडाल, लेकिन क्या ये आएगा कैच होगा। ये देखिए ये भीड़ लिया क्या। अरे भाई एक ही अटेम्प्ट में लेना चाहिए। महाराष्ट्रियन इसीलिए तो थोड़ा पीछे हम आ रहे हैं। इतनी भीड़ वहां पे जमा हुई, किसी एक को अगर कहते आप लो हम हिस्सा करेंगे 2800 रुपए का, तो भी आता, लेकिन सारा मुझे चाहिए। इस सारा मुझे चाहिए के चक्कर में इस कैच को छोड़ा गया। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, सिंगल निकाला है। ये मैच अब इनके बालों में आ चुका है। जीवन 11 नरहाल के बाले में यकीन मानिए। हाँ, अभी गरुड़े इनके लिए 100 का इनाम आ चुका है। अक्षय दड़वे इनकी तरफ से सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। विभाग प्रमुख ट्रॉफी 2026, यह क्रिकेट का कारोबार यहाँ पे आगे जा रही है। जीवन 11 नरहाल टीम 9 गेंदे और 3 रनों की जरूरत। एक आसान सा मैच है। रीसवाड़ी के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि उन्हें मंच पे आके रहना है।
और ये विनिंग शॉट है क्या, देखेंगे हम, लेकिन ये आसान सा आईवा कैच लिया गया, नहीं लिया, नहीं लिया, इस मैच को खत्म किया। खूबसूरत अभी गरुडे, रिले कैच नहीं है, या रिले नाही. मंचावरती खरं तर या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत आमचे कट्टर शिवसैनिक सन्माननीय उत्कर्षजी मते अर्थातच चिकू, बाळाजी गायकवाड साहेब देखील उपस्थित होत आहेत. सचिनजी बैलमारे साहेब देखील उपस्थित होत आहेत. तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावर